किचनमध्ये थोडेफार चेंजेस करायचे हे खूप दिवसांपासून डोक्यात होतंच. तर तुम्हालाही ते शेअर करते. त्याआधी सकाळची कामं आवरून घ्यायची होती. रिऊ ईशानला स्कूलला पाठवायचं होतं. मी त्यांच्यासाठी स्वीटकॉर्न भाजून घेणार होते. आज त्यांना भाजलेलं स्वीटकॉर्न ट्राय करायला देणार होती. तर स्वीटकॉर्न भाजते. टिफिनची सुद्धा तयारी करायची म्हणून भेंडी वगैरे चिरून घेतली. वाटण केलं भेंडीसाठी. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे इतकंच होतं. पीठसुद्धा मळून घेतलं. चपाती पण लाटायची होती. कणीस भाजून झालं होतं, थंड करायला ठेवलं. पटकन मग मी भेंडीची तयारी करून घेतली. मस्त असं हे वाटण मी फ्राय केलं. त्यामध्ये भेंडी टाकली आणि ही भेंडीसुद्धा पाणी वगैरे न टाकताच आपण शिजवत असतो. तर मस्त एकदम छान हलवून वगैरे त्याच्यावर झाकण ठेवून ती शिजायला ठेवून दिली. सकाळची वेळ होती, चहा तर पाहिजे. इकडं चहा होत होता, भेंडी शिजत होती. आता वेळ होती ती मुलांचा टिफिन भरण्याची. भेंडीची चपाती आणि भाजी दोघांच्याही टिफिनमध्ये भरली आणि हा मैत्रिणीचा टिफिन आहे तर तो तिला द्यायचा होता म्हणून तिच्याही टिफिनमध्ये भेंडीची भाजी भरली आणि ईशानला स्नॅक्समध्ये मी दिली होते डेट्स. तर मग त्यांचं आवरून वगैरे झालं होतं. 5 मिनटं अजून वेळ होता तर ह्यांचं असं काहीसं इकडं सुरू होतं. ईशान दोरीवरच्या उड्या मारत होता तर रिऊने योगा मॅट घेऊन त्यामधून मला पाहत होता. तर म्हटलं बघू कसा दिसतोय त्या गोल राऊंडमधून म्हणून. त्यानंतर मुलांना स्कूलला वगैरे सोडून आले आणि आता डायरेक्टली इव्हिनिंगच्या वेळेस रिऊ ईशानसाठी फ्रेंच फ्राईज, माझ्यासाठी चहा बनवला होता आणि हाच तो बदल होता जो मी किचनमध्ये केला होता. तर इव्हिनिंगचा मस्त चहा या किचनच्या न्यू चेंजेससोबत मी घेते आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.